नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे की लोकांचे म्हणणे असे आहे की शिक्षक पदासारखे दुसऱ्या पदांच्या समस्या मांडण्यासाठी कोणी वाली नाही। जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि अहवाल। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा जेणेकरून सर्वांच्या समस्या कळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, जे मोफत असते आणि अशा प्रकारच्या अपडेटेड बातम्या तुम्हाला कळत राहतील। तर बंधूंनो, राज्य सरकारच्या विधान परिषदेत शिक्षकांकडून निवडून आलेल्या 7 शिक्षक आमदारांकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु इतर पदांच्या समस्या मांडण्यासाठी कोणीच वाली नसल्याने इतर पदांचे बरेच प्रश्न प्रलंबित राहतात, असे कर्मचारी संघटनांचे मत आहे। राज्यातील लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने मांडलेल्या वेतनामध्ये लिपिक पदांना 6व्या वेतन आयोगापासून वेतनामध्ये वाढ मिळालेली नाही। राज्यात लिपिक पदाची संख्या देखील 7 ते 9 लाखापर्यंत आहे, परंतु राज्यातील काही विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे पदनामामध्ये बदल करून त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या पदाचा समावेश या राजकारणी यंत्रणेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील कर्मचारी संघटनेच्या दबावाने सोडवले जातात। लिपिक कर्मचारी संघटनेकडून नमूद करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांना कामाच्या स्वरूपानुसार वेतन श्रेणी दिली जात नाही, तर त्यांचे विधानसभेत कशा पद्धतीने प्रश्न मांडले जातात यावरून त्यांच्या वेतन श्रेणीत वाढ केली जाते। शिक्षकांचे जसे विधान भवनात शिक्षक आमदारांकडून नियमित प्रश्न मांडले जातात, त्याप्रमाणे इतर पदांचे विधान भवनात प्रश्न मांडण्यासाठी आमदार असावा अशी विविध कर्मचारी संघटनांची मागणी आहे। राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा मोठा ताण असतो, त्यांचे प्रश्न शिक्षक आमदारांकडून देखील सोडवले जात नाही, कारण अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी पूर्वीपासून लागले आहेत। लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली व्यथा मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता आणि खरोखरच जर आहे तर आपले मनोगत नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। तर मी ही व्यथा स्क्रीनवर हळूहळू स्क्रोल करतोय 5 पानाच्या, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्ही एकदा जाऊन नक्कीच चेकआउट करा। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल मित्र हो, तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।